लोकसभा निवडणुकीनंतर भाजपच्या काही नेत्यांमध्ये अजित पवारांबद्दलची नाराजी आता उफाळून आली आहे। भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आता आपली खतखत बोलून दाखवली आहे। अजित पवारांना सोबत घेण्याचा निर्णय लोकांना खटकला आणि त्याचे राज्यभरात परिणाम दिसून आले असं सुरेश धस म्हणतात। तर बीडमध्ये सुरेश धस यांनी कुणाचं काम केलं हे सांगावं असं आव्हान अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी दिलंय। एकमेकांच्या वरती अतिशय टोकाचे स्टेटमेंट्स करायचे। भारतीय जनता पार्टीकडून सर्वाधिक जे आहे अटॅक हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती व्हायचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या विशेषतः अजितदादांच्यावरती जास्त व्हायचं। आणि मग अजितदादाच इकडे आले, कसे काय आले बाबा, हे बरोबर नाही। मतदार आहे किंवा सर्वसामान्य माणूस, त्याला हे बरोबर वाटलं नाही। त्या दिवसापासून थोडंसं वातावरण जे आहे ते भाजपाच्या बाबतीत निगेटिव्ह झालं, हे असं एकंदरीत चित्र दिसलेलं आहे। तर सुरेश धस साहेबांनी उत्तर द्यावं की पंकजाताईचा पराभव कसा झाला आणि बाप्पा कसे निवडून आले, कोणाच्यामुळे निवडून आले, हे कृपा करून आम्हाला उघड करायला लावू नका, याचं उत्तर द्यावं। बाकी आमची लायकी काढण्यात वेळ घालवल्यापेक्षा बीडचा महायुतीचा पराभव पंकजाताईचा कसा झाला याचं उत्तर सुरेश अण्णांनी द्यावं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।